शुद्ध माती तरच शेती अभियान. This is a generational responsibility. Save soil. मी कृषी मित्र निलेश वायबसे आपले SV ऑर्गॅनिक्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील लासूर्ण या गावात आलेलो आहेत. केळीचा अतिशय सुंदर असा लगडलेला बहरलेला प्लॉट आहे. आपल्यासोबत शेतकरी दादा आहे. शेतकरी दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि आपण आता ज्या गावात उभे त्या गावाचं नाव सांगताय? भरत पांडुरंग जाधव. थोडंसं मोठं आहे, म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना ऐकू जाईल. भरत पांडुरंग जाधव. भरत पांडुरंग जाधव. आपलं गाव? गाव लासूर. गाव लासूरने. हा जो केळीचा प्लॉट आहे, आता मला वाटतं किती महिने याला बाकी राहिले? अजून किती दिवसाचा आहे? 2 महिने राहिले बाकी. 2 महिने बाकी राहिलेले. चालू होईलच. आता हा जो गड आहे, ही गड्याचा तर मी मगाच्यापासून याचा थोडासा विचार करतोय. अति सुंदर आहे. ह्याच पद्धतीने मला वाटतं 80-90% गड आहेत आपले, बरोबर? हो. तर याला SV ॲग्रोचं कोणतं असं तंत्रज्ञान वापरलंय बरं, की जेणेकरून गड्याची साईज, वादेतला अंतर असेल किंवा फण्यातला अंतर असेल ते अतिशय सुंदर पद्धतीने मेंटेन झालंय? काय असेल बरं? काय वापरलंय? शुगर बन एक वापरलेला आहे. बरं, शुगर बन वापरल्यानंतर काय बदल जाणवलाय? लांबीला हां, आणि काळुकी. लांबीला, चकाकीला, हो. कलरला कलर. त्याचा फायदा झाल्यासारखं आपल्याला वाटतंय. अजून काय सोडले बरं याला SV ॲग्रोचं हे आवटे साहेब? सुरुवातीला तर बुंद्यासाठी आम्ही काम केलं. बुंदा कमी होता, बर. त्याच्यामुळे एकदा थोडंसं मोठ्याने बोला. बुंद्यासाठी 59 के ड्रिप आणि 59 के ड्रिपचं एक ॲप्लिकेशन दिलं. 59 के ड्रिप दिल्यानंतर पण एक 15 दिवसानंतर शुगर बन दिलं. शुगर बन दिल्यानंतर बुंदाची वाढ चांगली झाली. वाढ चांगली झाली असताना पुन्हा वेल चालू होताना शुगर बन एकरी 5 लिटर, शुगर बन 5 लिटर आणि त्यामध्येच किटोन 500 मिली एक ॲप्लिकेशन असं केलं. तिथून वेन एकदम फास्ट झालं. हे जे ऍप्लिकेशन केलं शुगर बन आणि किटोनचं, त्याचा काय फायदा जाणवलाय बरं? ते वेन one time येणीला झालं. 1 टाइम झाली की 70% येण झाली ना त्याची. अच्छा, 1 टाइमच 70% वेन झाली. म्हणजे अच्छा इथून इकडे 70% येणच झाली. fast अच्छा मध्ये. अच्छा. हां त्याला त्यावेळेस कमजोर होतं सगळं. अच्छा. म्हणजे बुंदा बी कमजोर होता. हां. म्हणजे मग यांनी ट्रीटमेंट द्यायला चालू केल्यानंतर बुंध्यातही फरक पडला? लगेच 4थ्या दिवशीच होय काय? सोडल्यापासून 4थ्या दिवशी. अच्छा, बाकी काय केलं मग अजून आपण? नंतर 59 के ड्रिप आणि शुगर बन एक दिलेले. बर बर. त्याचा काय बदल जाणवतोय आपल्याला दादा? नाही, बदल चांगला जाणवला. चांगला जाणवतोय ना. आपण आता डाळिंबाच्या प्लॉटला पण बऱ्यापैकी ट्रीटमेंट आपण केलेली आहे. SV ॲग्रो तंत्रज्ञान वापरलेलं आहे, बरोबर आहे? तुमचे 3 हात झालेले आहेत की त्याचे. 3 हात झालेले आहेत. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला केळीचा प्लॉट मी परत एकदा थोडंसं फिरून दाखवतो, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की SV ॲग्रोचं तंत्रज्ञान जे असतं त्याचा नेमका काय फायदा होतो. SV ॲग्रोचे तंत्रज्ञान वापरल्यानंतर केळीच्या गडामध्ये बदल काय होतो, त्यासोबत जे फण्यातलं अंतर आपण ज्याला म्हणतो, फण्यातलं अंतर असेल, वादीतलं अंतर असेल, ती किती चांगल्या पद्धतीने होते थोडक्यात आपल्याला जाणून येईल. आणि सगळ्या शेतकऱ्यांनी केळीमध्ये कुठल्याही पीक असो, आपण त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने जर SVचं तंत्रज्ञान वापरलं तर निश्चितच आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्या शेतीमध्ये बदल झालेला आपल्याला जाणवतो. आता हा निसावलेला गड आहे, तोही आपण पाहू शकता. पहा, त्यातलं अंतर, फण्या आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला इत्तमभूतपणे पाहायला मिळतील, पाहू शकताय. चला तर मग आपण त्याच्या डाळिंबाच्या बागेवरती पण जाऊयात. डाळिंबाच्या बागेला कुठले SVचं तंत्रज्ञान वापरलं ते जाणून घेऊयात. चला तर मग डाळिंबाच्या बागेमध्ये जाऊयात. आपण डाळिंबाच्या बागेमध्ये सगळं जाणून घेऊयात इत्तमभूत. सेटिंग पाहू शकता मित्रांनो, अतिशय सुंदर सेटिंग. 4थ्या वर्षाला मला वाटतं हा बाग आहे. मारून बघा तरी मारलं. चिकट लावून साईज केलेली आहे. ती कशाने झाली हे पण शेतकरी दादाकडून आपण जाणून घेऊ. हे डाळिंबाच्या बागेसाठी काय केलं दादा आता? शुगर बनचे 2 केंद्र सोडले बघा. शुगर बनचे 2 केंद्र. म्हणजे हा जो विषय होता चिकट टेपचा, जो अंतर पडले शुगर बन नंतरच पडले का? नंतरच. किती दिवसात बरं? की 15 दिवसातच पडलेलं आहे. किती दिवस म्हणले? 8-10 दिवस म्हणजे 12 दिवसाच्या आत अच्छा, आताच झालं तो विषय. सोडल्यानंतर. पण याला काय काय ऍप्लिकेशन SV ॲग्रोचं तंत्रज्ञानाचं गेलेले आहेत? कळीसाठी
सेटिंगसाठी किटोन, मिस्टर मायक्रो आणि फ्लोरा गेलेले ह्याची फवारणी झालेली आहे. त्याच्यानंतर काय वाटलं हो आपल्याला तो फवारणी घेतल्यानंतर 100% फरक पडला की जास्त फळाची संख्या वाढली. फळांची संख्या वाढली, सेटिंग व्यवस्थित झालं. Setting झालं व्यवस्थित, गळ झाली नाही काय नाही. बरं बरं बरं. क्वालिटी ग्लेजिंग अच्छा, त्याच्यानंतर काय ऍप्लिकेशन केलं याचं आपलं राऊंडर पी? तेल्या दिसत होता त्यावेळेस आपण राऊंडर पी आणि राऊंडर पी घेतलं होतं है ना? राऊंडर पी म्हणजे तेलाचा जो प्रादुर्भाव होता, बरोबर. राऊंडर पी घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला डाग तेलाचे जळून गेल्यासारखे आपल्याला वाटतात. किती दिवसात बरं? ते लगेच चौथ्या दिवशी तर फरक पडला. चौथ्या दिवशी फरक पडला तुम्हाला त्याचा, आहे की नाही? म्हणजे चौथ्या दिवशी तुम्ही परत शेतात आल्या स्प्रे घेतल्यापासून, नाही, नाही. पण बारकाने जर पाहिलं तर आपल्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचा फरक आपल्याला जाणवतो. अच्छा, तर एकंदरीत हे जे SV ॲग्रोचं जे तंत्रज्ञान आहे त्याच्याबद्दल समाधानी आहेत का हो तुम्ही? हो समाधान आहे. ग्लेजिंग, पानाची चकाकी, अच्छा. चकाकी अच्छा, सगळं म्हणजे फरक पडलेला आहे. फरक पडलेला आहे. म्हणजे SV ॲग्रोचं जे तंत्रज्ञान आहे हो. त्याने तुम्हाला केळी पिकामध्ये चांगला फरक पडलाय आणि तर 100% आणि आपल्या डाळिंब पिकातही चांगला फरक हो, पडलाय. हो. मग इतर शेतकऱ्यांनी वापरावं का हो हे तंत्रज्ञान? 100% वापरावं. वापरलं पाहिजे. 100%. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू हे आमचं गमक आहे SV ॲग्रो तंत्रज्ञानाचं. 100% तर प्रत्येक शेतकऱ्याने याचा आवर्जून वापर करा. वापर करावा. ज्यांना कोणाला डाळिंब संदर्भामध्ये जर मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर निश्चितच 92 73 76 19 60 या नंबरवरती संपर्क साधावा. धन्यवाद. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.